जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपलं आरोग्य उत्तम असणं, उत्तम राखणं फार गरजेचं आहे आणि तसं नेहमी म्हटलंही जातं, आरोग्यम धनसंपदा. पण होतं काय, काही आजार हे अनुवंशिक असतात. मग अशा वेळेस त्या आजारांची माहिती योग्य वेळेस झाली तर त्याचं नियोजन हे करता येतं. असाच एक आजार म्हणजे सिकल सेल. नेमका हा आजार आहे काय, यावर उपचार नेमके करायचे काय, हेच सगळं आपण आजच्या कार्यक्रमातनं जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड यांना. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं खूप मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. एक अत्यंत महत्त्वाचा विषय सिकल सेल. या आजाराविषयी जनजागृती होणं, लोकांना माहीत होणं फार गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन. नेमकं आपण काय सांगाल की सिकल सेल हा आजार नेमका काय आहे? मॅडम, सिकल सेल हा एक अनुवंशिक आजार आहे जो हा आजार जो त्यांच्या पालकांपासून त्यांच्या होणाऱ्या अपत्यांना हा आजार होतो. आणि त्या ठिकाणी अनुवंशिकता म्हणजे सांगायचं झालं तर हा जीन्समध्ये तो डिफेक्ट असतो आणि तो पुढच्या पिढ्यांना तो त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो. तर या ठिकाणी असं ऑब्झर्वेशन आहे की जर समजा दोन पालक हे वाहक असतील, सिकल सेल आजाराने वाहक असतील, तर त्यामध्ये 25% शक्यता असते की त्यांच्या मुलांना तो आजार होईल. बरं. आणि त्यापैकी 50% जे मुलं असतात, अपत्य असतात, त्यांना ते वाहक म्हणून जन्माला येऊ शकतात आणि 25% नॉर्मल असू शकतात. असं एक जनरल एक स्टॅटिस्टिकल ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे अनुवंशिक आजार असल्यामुळे यामध्ये त्याला प्रिव्हेन्शन हाच त्याच्यामध्ये मुख्य उपचार आहे. अनुवंशिक आपण सिकल सेलला म्हणतात की अनुवंशिक आहे, तर नेमका अगदी सविस्तर खोलात जाऊन याचा अर्थ शोधायचा झाला तर नेमका काय आहे? म्हणजे आई वडिलांना असला तर तो मुलांना होणारच की कसं काय? यामध्ये आई आणि वडील दोघे जर वाहक असतील तर त्यामध्ये मुलांना हा आजार होऊ शकतो, त्याची शक्यता असते. पण जर का समजा एक पालक वाहक असेल आणि एक नॉर्मल असेल तर मग त्यांचं जे मूल असतं किंवा अपत्य असतं ते वाहक म्हणून जन्माला येऊ शकतं. पण नेमका हा आजार आहे काय? या ठिकाणी सिकल सेल जो आजार आहे हा आपल्या तांबड्या पेशींचा तो त्या ठिकाणी मुख्यतः आजार आहे. तर या ठिकाणी जो तांबड्या पेशींचा जो आकार असतो तो त्या ठिकाणी कोयत्याप्रमाणे होतो. बरं. आणि त्यामुळे रक्तप्रवाहामध्ये जेव्हा यांचा आकार, तांबड्या पेशींचा आकार युजली गोल असतो आणि त्यामध्ये प्रवाहामध्ये अडचणी निर्माण होत नाहीत. पण जेव्हा याचा आकार कोयत्याप्रमाणे होतो त्या ठिकाणी मग रक्तवाहिन्यांमधून जेव्हा हे रक्तपेशी जातात तर त्या ठिकाणी त्या अडथळा निर्माण करू शकतात. त्याचे क्लॉट्स तयार होतात आणि मग त्या ठिकाणी जी लक्षणं असतात मुळात की बाबा हातपाय दुखणे, सांधेदुखी, हे अशी जी लक्षणं ह्या आजारामध्ये दिसून येतात ती प्रामुख्याने त्याच्यामुळे असतात. नक्कीच डॉक्टर, की आपण याचं प्रमाण हेही फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण याचं प्रमाण बघतो तर नक्कीच आपल्या महाराष्ट्राची आकडेवारी ही साधारण किती आहे? महाराष्ट्रात या आजाराचं प्रमाण किती आहे? हो, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. साधारणपणे आपल्या इथे वाहक जे आहेत, सिकल सेल वाहक रुग्ण आपण म्हणूयात, ते साधारणतः 2,04,000 आपल्याकडे नोटिफाईड आहेत आणि आपल्याकडे 27,000 जे आहेत ते सिकल सेल आजाराने बाधित असलेले रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि याचं प्रमाण जे आहे ते प्रामुख्याने जे 21 जिल्हे आहेत आपल्या आणि त्यामधले 16 जे आहेत ते ट्रायबल जिल्हे आहेत. आदिवासी जिल्हे आपण ज्याला म्हणतो त्या जिल्ह्यांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं. आपण दुर्गम आणि आदिवासी भागाचा विचार करूया, कारण त्या भागात जास्त प्रमाणात आहे असं आपण म्हणालात. तर त्या ठिकाणी आपण काय नेमकी यंत्रणा राबवता आहात? कशी व्यवस्था आहे? कशी त्यांची काळजी घेतली जाते? कशा पद्धतीने एकूणच राज्यात हे काम सुरू आहे? मॅडम, आदिवासी जो भाग आहे आमचा, आदिवासी जिल्हे जे आपण म्हणू, त्या ठिकाणी देखील आमची यंत्रणा आहे. उलट आमच्या आरोग्य संस्था तिथे जास्त असतात. मग आमच्याकडे आता उपकेंद्र आहे. उपकेंद्र स्तरावर आमच्याकडे आता समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, आशा, NMMPW आहेत.
यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनजागृती, टेस्टिंग, उपचार ह्या सुविधा आहेत. आपण मग त्याच्या वरचा स्तर बघितला तर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आपली. तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण त्या ठिकाणी तिथे आपले मेडिकल ऑफिसर असतात, MBBS असतात, आयुर्वेदिक असतात आणि त्या ठिकाणी बाकी पण स्टाफ असतो आणि टेस्टिंगची सुविधा तिथे पण आहे. आणि रुग्णालयामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला सगळीकडेच आपल्याला टेस्टिंग आणि उपचाराची सोय आहे. यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं मगाशी आपल्याला त्याप्रमाणे पेन किलर्स लागतात त्यांना, फोलिक ॲसिड एक आपण देतो, हायड्रॉक्सियुरिया नावाचं ड्रग आहे जे आपण त्या ठिकाणी ह्या रुग्णांना द्यावं लागतं, ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहे सगळ्या आरोग्य संस्थांमध्ये. आणि ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे की समुपदेशन, म्हणजे ह्या रुग्णाचं, त्याच्या नातेवाईकांचं, त्याच्या एकूणच फॅमिलीचं काउन्सिलिंग फार महत्त्वाचं आहे. पर्टिक्युलरली जेव्हा मुलांमध्ये हे आढळून येतं, मग त्याचं पुढचं लाईफ आणि त्याचं मॅरेज सुखकर व्हावं ह्या दृष्टीने त्याला हा आजार नसलेला, असा समजा एखादा सिकल सेल आजाराने बाधित रुग्ण असेल, त्याची पुढची पिढी निरोगी राहावी ह्या दृष्टीने पण आपण म्हणजे आरोग्य विभाग काम करतं. त्याच्यामध्ये काउन्सिलिंग, आमचे समुपदेशक जे आहेत त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे एकूणच ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये आमची ही यंत्रणा त्या ठिकाणी सजग आहे. औषधोपचार, टेस्टिंगची फॅसिलिटी आदिवासी भागात पण सगळीकडे उपलब्ध आहे. सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुमची ही सेवा सक्रिय आहे. 21 जिल्हे आहेत मॅडम त्याच्या. 21 जिल्ह्यांमध्ये. आता आपण थोडं सविस्तर या बाबतीत सांगूया की सिकल सेल झालेला व्यक्ती, त्याची तपासणी, एकूणच त्याचे औषधोपचार हे कशा प्रकारे आपण पोचवतात, कशा प्रकारे चालतं? म्हणजे आमची यंत्रणा प्रत्येक गावागावामध्ये आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची. तर प्रत्येक व्हिलेजला आमचा त्या ठिकाणी स्टाफ आहे. तर त्यांच्या माध्यमातून जे आशा ANM MPW आहे त्यांच्या गृहभेटी दिल्या जातात आणि त्यांना म्हणजे टार्गेट असतं प्रत्येकाला, त्यांनी किती घरांना भेटी द्यायच्या आहेत. आता समुदाय आरोग्य अधिकारी आहेत आमचे, ते देखील गृहभेटी देतात. साधारणतः एका समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला जे आदिवासी भागामध्ये त्यांनी 10 घरांना दररोज भेटी द्यायच्या असतात. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वच आजारांबाबत त्या ठिकाणी घरामध्ये कोणी आजारी आहे का याची माहिती घेतली जाते. म्हणजे तिथे गर्भवती माता आहे का, त्या ठिकाणी नवीन मूल जन्माला आला असेल त्याचं लसीकरण झालंय का, मलेरिया किंवा बाकी तापाचे काही रुग्ण आहेत का, जसं आपण आता हायपरटेन्शन, डायबिटीज आणि कॅन्सर याचं पण स्क्रीनिंग आपण करतो. तर अशी सर्व माहिती एकंदरीत घेतली जाते. आणि हे करत असतानाच मग रक्तक्षय असेल, एखादी गर्भवती माता असेल तिला रक्तक्षय असेल तर ते देखील आमच्या कर्मचाऱ्यांच्या ते लक्षात येतं. त्यानुसार मग त्या गृहभेटीमध्येच त्यांना त्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा आमचं प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यांच्या माध्यमातून देखील अधिकची माहिती त्यांना दिली जाते. त्यांना ह्या आजाराबाबत डिटेल सांगितले जातात. टेस्टिंग कुठे करायचं याची माहिती दिली जाते. उपचार काय आहे याबाबत देखील त्यांना त्या ठिकाणी अवेअर केलं जातं, की जेणेकरून म्हणजे मुळात हे सगळे आरोग्य कर्मचारी आमचे जे टीम आहेत ते फील्डपासून आहेत आणि शहरी भागात पण आहेत. फक्त ग्रामीण भागातच नाही, शहरी भागात पण आहेत. आणि मग आशा जी आहे आमच्या आशाताईचं मूळ काम काय आहे की अशा प्रकारचे रुग्ण शोधणे, त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित करणे हे तिचं काम आहे. तर ते खूप चांगल्या पद्धतीने आरोग्य विभागामध्ये चाललेलं आहे. आणि याच्यासाठी आशांना त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह वगैरे पण असतात की बाबा एखादा रुग्ण तिने संदर्भित केला उपकेंद्रामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, रुग्णालयामध्ये, तर तिला त्या ठिकाणी काही तिला मानधन त्याच्यात दिलं जातं. अच्छा, आशांना मानधन काही प्रमाणात दिलं जातं. खूपच छान आहे हे. आता ही जी तपासणी आहे किंवा हे औषधोपचार आहे, एकूणच उपचार दरवेळेस त्यांना घ्यावे लागतात, मेडिसिन्स त्यांना लागत असतील, तर तपासणी मोफत आहे, बाकीचा पुढचा उपचार हे कशा पद्धतीने, आर्थिक कसं आहे हे सगळं? महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स केलेले आहेत, बजेटरी प्रोव्हिजन्स आहेत. केंद्राचं देखील या कार्यक्रमाला त्या ठिकाणी अनुदान आहे. आणि NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अंतर्गत ह्याच्यामध्ये सपोर्ट असल्यामुळे हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी राबवण्यात येतो. अच्छा, आता एकूणच आपण संपूर्ण जनजागृती करता आहात, तर असं करत असताना हा आजार रोखण्यासाठी आपल्याला काय वाटतं की सर्वात प्रभावी उपाय हाच आहे? या ठिकाणी निश्चितपणे आमचं जे IC ब्युरोच्या माध्यमातून आम्ही सोशल मीडिया कॅम्पेनवर खूप त्याच्यामध्ये भर दिलेला आहे. आज आपल्याला आपण जर बघितलं तर आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, अगदी ग्रामीण भागात सुद्धा. तरुण पिढी तर अगदी म्हणजे सोशल मीडियावर आहेच आहे.
तर त्या ठिकाणी मग तुमचं फेसबुक असेल, यूट्यूब माध्यम आहे, इंस्टाग्राम आहे, तर ह्या माध्यमातून देखील तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून घराघरामध्ये आमच्या विविध ज्या स्कीम्स आहेत, योजना आहेत किंवा ह्या अशा प्रकारच्या आजारांबाबत जनजागृती पोहोचावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. दुसरं, शाळांमध्ये एक जनजागृती करण्यासाठी आमच्याकडे आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस प्रोग्राम आहे. अच्छा. ज्या ठिकाणी आम्ही शाळांमधले जे टीचर्स असतात, मुख्याध्यापक आणि शिक्षक, तर एक टार्गेट आहे त्याच्यामध्ये की एक पुरुष आणि एक स्त्री शिक्षक यांना आम्ही प्रशिक्षित करतो. विविध आजारांबाबत त्यांना आम्ही त्या ठिकाणी माहिती देतो आणि त्या शिक्षकांच्या माध्यमातून शाळांमधल्या मुलांना अधिकची माहिती विविध आजारांबद्दल, विविध योजनांबद्दल शासनाच्या आरोग्य विभागातल्या ही मिळावी. आणि हे हेल्थ अँबॅसेडर्स आम्ही क्रिएट करतोय की ह्या मुलांच्या माध्यमातून मग घराघरापर्यंत संदेश पोहोचावा. कारण आपल्याला माहिती आहे की आजचं हे तरुण मुलं असतील किंवा हे तरुण पिढी असेल, हे आपल्या भारताचं भविष्य आहे. तर यांच्यामध्ये जर जितका आपण अवेअरनेस निर्माण करू तर निश्चितपणे त्याचा फायदा पुढच्या पिढीला खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि एकूणच आपले इंडिकेटर्स, म्हणजे हेल्थ इंडिकेटर्स आपण जे म्हणतो, ते चांगले होण्यासाठी मग त्याचा फायदा होईल. नक्कीच. आता म्हणजे जनजागृती मोहीम जी राबवली जाते तिचा फायदा होतोय असं आपल्याला वाटतं का? त्यामुळे नियंत्रण करता येतंय असं आपल्याला वाटतंय? नक्कीच नक्कीच मॅडम, त्यामध्ये खूप म्हणजे जनजागृतीचा त्याच्यामध्ये फार मोठा भाग आहे. कुठलाही राष्ट्रीय कार्यक्रम असो, म्हणजे आता सिकल सेल बद्दल आपण बोलतोय, पण कुठलाही शासकीय कार्यक्रम असो ज्या ठिकाणी आपण आजारांबाबत माहिती देणे किंवा त्याच्या सोयी सुविधा कुठे उपचार उपलब्ध आहेत याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, यासाठी आयसीचा किंवा जनजागृतीचा नक्कीच मोलाचा वाटा आहे. कोणतीही गोष्ट शाश्वत बरी होणं कधीही महत्त्वाचं असतं, तर दीर्घकालीन उपाययोजना शासनाच्या नेमक्या या आजाराच्या बाबतीत काय आहेत? जे अभियान आम्ही आता राबवतोय हा एक म्हणजे एक चांगला एक गव्हर्नन्सचाच एक भाग आहे शासनाचा आरोग्य विभागामार्फत, की ह्या पंधरवड्यामध्ये आपण म्हणू की एक चांगली योजना राबवून सर्व नागरिकांचं जे सुटलेले आहे, ज्यांचं टेस्टिंग राहिलेलं आहे किंवा काही नवजात असतील त्यांचं टेस्टिंग करून त्यांना त्या ठिकाणी उपचाराखाली आणणं, हा एक मोठा म्हणजे एक मैलाचा दगड आहे असं म्हणायला हरकत नाही. की आपल्याला त्यामध्ये हे नवीन रुग्ण भेटणार, त्यांना उपचार भेटणार, त्यांचं आपण काउन्सिलिंग करणार, त्यामुळे ह्या आजाराला प्रतिबंध करण्याची ही एक मोठी स्टेप आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे पुढची पिढी जी आहे त्या भागामध्ये, त्या भाग जिथे हे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये, तिथे पुढची पिढी घडताना किंवा पुढची जी अपत्य आहेत ती ही सिकल सेल बाधित असूच नये, हा शासनाचा मानस आहे. आणि त्याची ही पहिली पायरी आहे, पण ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. म्हणजे सिकल सेल टेस्टिंग हे नियमितपणे आमच्या विभागात सुरूच आहे, पण हे मोहीम स्वरूपात आम्ही गेलोय कारण त्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत आम्हाला पोहोचता येईल. नक्कीच. आणि काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे समाजाचं एकूणच आरोग्य चांगलं असलं तर एक देश प्रगतीवर जाण्यास जास्तच सोपं होतं. पण असं असताना जसं शासन काळजी घेतंय तसं प्रत्येक जो रुग्ण आणि त्या घरातले कुटुंबीय यांनी काय विशेष काळजी घेणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? नाही, मुळात जेव्हाही आपल्याला म्हणजे अशा प्रकारची लक्षणं लक्षात येतील त्यावेळी आपण अशा रुग्णांना लवकरात लवकर आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात नेलं पाहिजे. त्या ठिकाणी त्यांची टेस्टिंग करून घेतली पाहिजे. जर निगेटिव्ह आला तर काही प्रॉब्लेमच नाही आहे, पण जर टेस्ट पॉझिटिव्ह आली त्याची पुढची कन्फर्मेटरी टेस्ट करून घेतली पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला कार्ड दिलं जातं. त्या ठिकाणी आपण जर आजारी असाल तर रेड कार्ड, वाहक असाल तर येलो कार्ड, आणि तुमचा रिपोर्ट जर नॉर्मल आला तर व्हाईट कार्ड दिलं जातं. त्यानुसार मग पुढची आवश्यकते मी बोललो त्याप्रमाणे की पेन किलर्स आहेत, फोलिक ॲसिड आहे, हायड्रॉक्सीयुरियासारखे औषधोपचार आहेत जे चांगले आहेत. म्हणजे त्यांना पेशंटला त्याचं आयुष्य सुखकर होण्याच्या दृष्टीने त्याला ते मदत करतात, अशी ही औषधं आहेत, ते ही घेतली पाहिजेत. ज्या रुग्णांना त्या ठिकाणी रक्ताची गरज असेल तर आपल्या शासनमान्य रक्तपेढ्या आहेत, आपले जे जिल्हा रुग्णालय आहेत, मेडिकल कॉलेज आहेत, त्या ठिकाणी तुम्ही ते कार्ड अवेलेबल करून घेतलं पाहिजे. SBTCचं तुम्ही मागणी केली पाहिजे स्वतः तिथल्या अधिकाऱ्यांना आणि ते दिलं जातं. म्हणजे सिकल सेल बाधित रुग्णाला ते कार्ड दिलं जातं. मग ह्यांना मोफत त्या ठिकाणी जेव्हा गरज असेल त्या ठिकाणी त्यांना ते उपचार दिले जातात.
नक्कीच. आता सिकल सेल झालेला रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय नक्कीच त्याची काळजी घेतात, तो स्वतःही घेतो. पण असं असताना कुटुंब एक घेत असतं, आपला जवळचा व्यक्ती घेत असतो, पण समाज समाज यानं त्याच्याकडे बघण्याची दृष्टी ही अत्यंत महत्त्वाची आहे. तर समाजाने सिकल सेल युक्त रुग्णाकडे पाहताना कोणता दृष्टिकोन बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला वाटतं? हां, म्हणजे हा तसा संसर्गजन्य आजार नाही आहे. त्यामुळे तसं काळजीचं कारण नाही, की असा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होतो वगैरे असं काही नाही आहे. हा जेनेटिक आहे, अनुवंशिक आजार आहे. त्यामुळे तो म्हणजे समाजाने उलट सपोर्टिव्ह राहिलं पाहिजे अशा रुग्णांना. त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे. त्यांना जेव्हा पेनफुल कंडिशन असते त्यांना त्यावेळीच उपचार मिळाले पाहिजेत, मिळत आहेत का नाही ते बघितलं पाहिजे. म्हणजे फॅमिली मेंबर्स आणि ह्यांनी ती काळजी घेतली पाहिजे अशा रुग्णांची. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सर, की आजार तर झालेला आहे, तो शरीरात आहे. जे आहे ते रुग्णाला स्वीकारावंच लागतं. फक्त त्याच्याशी आपल्याला उपचार घेणं त्यासाठी महत्त्वाचं असतं. मग असं असताना हा आजार काही रुग्णाला दिलासा आहे की नाही, झाला तरी हरकत नाही, पण हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, असा हा आजार आहे का? आता हा अनुवंशिक आजार असल्यामुळे हा पूर्णपर्यंत बरा होत नाही. नाही होत. पण या ठिकाणी आता नवीन मॉडेलिटीज ऑफ ट्रीटमेंट आहेत. आता त्या ठिकाणी बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन वगैरे आपल्या आता महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी एम्स नागपूर या ठिकाणी आपण आता त्याच्यावर एम्स म्हणजे आपल्याला माहिती आहे केंद्राची संस्था आहे, तर त्या ठिकाणी ती सोय उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यामध्ये आता जे MJPJY आणि PMJY आपल्या ज्या इन्शुरन्स स्कीम्स आहेत त्या ठिकाणी, तर त्या स्कीमच्या माध्यमातून देखील ह्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनसाठी त्या ठिकाणी आता सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अच्छा. आणि सध्या उपलब्ध असलेल्या आणखीन उपचार पद्धती काय आहेत? त्यामध्ये मग सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आहे. म्हणजे लक्षणं जशी असतील त्यानुसार आजार, मग त्यांना दुखणं असेल तर त्यासाठी पेन किलर्स आपण देतो, फोलिक ॲसिड आपण त्या ठिकाणी देतो. हे अशा प्रकारे आपण म्हणजे आवश्यक लक्षणांनुसार त्यांना उपचार त्या ठिकाणी दिले जातात. आता रक्त संक्रमण किंवा या वेदना कमी करणं, औषधोपचार या सगळ्याचं महत्त्व जर आपण एखाद्या सिकल सेल झालेला व्यक्ती बघत असेल तर त्याला आपण काय सांगाल, की काय या गोष्टी किती गरजेच्या आहे, कितपत आहे आणि कशा पद्धतीनं करणं महत्त्वाचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला अशा प्रकारची लक्षणं आढळून आली आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शेजारी असं कोणी रुग्ण आपल्याला आढळून आला तर आपण वेळीच त्यांना आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित केलं पाहिजे, की ज्या ठिकाणी सोल्युबिलिटी टेस्ट आपण जे मी म्हणालो मगाशी ती टेस्ट आपण करून घेतली पाहिजे. आणि त्यानुसार हे आजाराचं निदान होण्यासाठी जी कन्फर्मेटरी टेस्ट आहे HPLC टेस्ट ती आपण केली पाहिजे, की जेणेकरून मग एक सिकल सेल आजार आहे की नाही हे खात्री होईल. आमच्याकडे एक सिस्टीम आहे की जर सिकल सेल आजाराने बाधित जो रुग्ण असतो त्याला आम्ही रेड कार्ड देतो, आणि जर वाहक असेल तर येलो कार्ड देतो, अच्छा. आणि जर तो नॉर्मल रिपोर्ट असेल तर त्याला व्हाईट कार्ड देतो. अशा प्रकारे 3 कलर कोडेड कार्ड्स आहेत की जेणेकरून त्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना कळतं की एखाद्या ठराविक विलेजमध्ये किंवा गावामध्ये ज्या ठिकाणी मग लग्नाच्या वेळी पर्टिक्युलरली याचा फार उपयोग होतो की 2 लाल रंगाचे असतील किंवा 2 येलो रंगाचे असतील कार्ड्स, म्हणजे मुलगा आणि मुलगी, तर त्यांचं मॅरेज आपण टाळलं पाहिजे. एक येलो एक व्हाईट चालू शकतं. त्यामध्ये वाहक जो असतो, वाहकाला हा जो रुग्ण असतो त्याला फारशी लक्षणं नसतात, त्याला फारसा त्रास नसतो, व्याधी पण नसतात. पण जे रेड कार्ड होल्डर आहेत जे आजाराने बाधित आहेत त्यांच्याशी जर कोणी लग्न केलं किंवा 2 येलो कार्ड धारक आहेत त्यांच्यामध्ये जर लग्न झालं तर मग ते पुढच्या अपत्यांना ते चान्सेस वाढतात. नक्कीच. आता होतं का एखादी आजार झालाय असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा मुळात आपण जो विषय घेतला की लग्न होण्याच्या पूर्वी जर ती तपासणी झाली आणि एखाद्याला जर तो आजार निघाला आणि एखाद्याला नाही आहे तर साहजिकच ज्याला झालाय त्याला भीती वाटेल की हे सगळ्या समाजात पसरेल आणि काय झालं. अनेक गोष्टी असतात आणि अनेक गैरसमज पसरतात. गैरसमज, भेदभाव आणि भीती या 3 गोष्टी दूर करणं किती गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? नक्कीच. प्री मॅरेज काउन्सिलिंग पर्टिक्युलरली ह्या आजाराच्या बाबतीत बोलताना मी सांगेल की खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी दोन्हीही पार्टनर्स म्हणजे जे होऊ घातलेलं जोडपं आहे तर त्यांच्या दोघांचीही चाचणी त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे, की जेणेकरून समजा आपल्याला लक्षात आलं चाचणीमध्ये की एखाद्याला आजार असेल, एखादा वाहक असेल किंवा दोन्ही वाहक असतील तर मग आपण त्यांचं प्रॉपरली आपण समुपदेशन करून त्यांना गाईड करू शकू की बाबा तुम्ही
लग्न केल्यानंतर तुमच्या पुढच्या अपत्यांना काय त्रास होऊ शकतो है ना. 2 वाहक असतील तर मी म्हटलं तसं त्यांना तो सिकल सेल आजार होण्याचं प्रमाण वाढतंय आणि ते चांगलं नाही त्यांच्या फॅमिलीसाठी, कारण लाईफ टाईम त्याला मग एक डिसेबिलिटी असते किंवा त्याला त्रास होतो त्या रुग्णांना, सारखं वारंवार रक्त चढवणे किंवा मग त्याला औषधोपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणे, ह्या सगळ्या बाबी आल्या. हे जर टाळायचं असेल तर तुम्ही प्री मॅरेज काउन्सिलिंग त्या ठिकाणी ती सोय आहे आपल्याकडे, आमचे समुपदेशक आहेत त्या ठिकाणी आपल्याला मदत करतील. तर अशा वेळी आपण नक्कीच त्यांची मदत घेतली पाहिजे. आता सिकल सेल आजाराचे जे रुग्ण आहेत आणि एकूणच जी जनता आहे की ज्यांना माहिती नाही आपल्या शरीरात आहे की नाही आहे, तर अशा सगळ्यांना आपला काय संदेश असणार आहे? आपण आपले आप्तेष्ट, आपले नातेवाईक, मित्र यांना आपण ही माहिती दिली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला जी माहिती देतोय, आमचं कामच आहे आरोग्य विभागाचं की जनजागृती, कारण लोकांपर्यंत पोहोचणे की जेणेकरून जास्तीत जास्त रुग्ण आणि ते आमच्याकडे येतील आणि आमच्या सेवा घेतील, हा आमचा उद्देश आहे. मी एवढंच सांगेल, सर्वांना आवाहन करेल की बाबा आपण आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधून अशा प्रकारचे आपल्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये, शेजारी असे रुग्ण जर आढळून आले तर त्यांना आपण त्या ठिकाणी टेस्टिंगसाठी, समुपदेशनासाठी नेलं पाहिजे आणि त्यांना एकदा निदान झालं की आपल्याला खात्री होऊन जाईल, आपल्याला आजार आहे की नाही हे कळेल. त्यानुसार आवश्यकतेनुसार आपण त्या ठिकाणी जी उपचाराची सोय आपली त्याचा पण लाभ त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आपली तरुण पिढी आणि पालक यांना काय आवाहन कराल? तरुण पिढी तर आता खूप जागरूक आहे मॅडम आता, आणि पर्टिक्युलरली महिला देखील आपल्या आज आपण बघितलं तर सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत, सक्षमीकरण झालेलं आहे महिलांचं. त्यामुळे आणि सगळे सोशल मीडियावर आहेत, स्मार्टफोन आहे सगळ्यांकडे, त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी ऑलरेडी आता अवेअरनेस इतका वाढलेला आहे की म्हणजे अगदी बटन त्यांच्या दाबल्यानंतर त्यांना सगळी माहिती मिळते आता. त्यामुळे विविध आजारांची माहिती तरुण पिढीला निश्चितपणेच आहे आणि ह्या आजाराच्या बाबतीत सुद्धा आम्हाला खात्री आहे. आम्ही सुद्धा म्हणजे जे ICच्या माध्यमातून आम्ही सोशल मीडियावर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आता आमचं रीच वाढवलेलं आहे. त्यामुळे तरुण पिढीलाच आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी टार्गेट करतो की कारण हे भविष्य आहे आपल्या भारताचं. आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे की मग ह्यांना जर माहिती असेल तर निश्चितपणे पुढचा काळ आपला त्यांचाही सुकर होतो आणि त्यामध्ये मग जे सिकल सेल वाहक 2 आहेत त्यांचे लग्न आपण टाळू शकतो. हे तरुण पिढीला एकदा जर माहीत झालं तर ते एक फार मोठी क्रांती समाजामध्ये त्या ठिकाणी घडणार आहे. नक्कीच आहे. आणि सिकल सेल मुक्त महाराष्ट्र ही जी काही आपली संकल्पना आहे ती खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाण्यात थोडी नक्कीच यातनं मदत होईल. तर सिकल सेल मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना जी आहे त्यामध्ये सगळ्या नागरिकांचा सहभाग असणं आणि तो घ्यावा हे किती महत्त्वाचं वाटतं आणि त्यासाठी आपण जाता जाता सगळ्या प्रेक्षकांना काय सांगणार आहात? निश्चितपणे या ठिकाणी आता ह्याला नाव सुद्धा आम्ही खूप म्हणजे साजेसं नाव दिले, आरोग्य विभाग अरुणोदय असं नाव दिलेलं आहे. आणि त्या माध्यमातून मी सर्वांना नागरिकांना आवाहन करेल की आपण ह्याचा लाभ घ्यावा. निश्चितपणे ज्यांना कोणाला शंका असेल, लक्षणं असतील अशा प्रकारची सिकल सेल आजाराची, तर त्या ठिकाणी आपण जरूर आपण जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा. सर, आपण अतिशय शांत संयत पद्धतीने सिकल सेल आजार हा नेमका काय आहे आणि आपलं महाराष्ट्र शासन त्यासाठी नेमकं काय प्रयत्न करते जेणेकरून सिकल सेल आजार मुक्त महाराष्ट्र होईल आणि अर्थात भारतही. तर अतिशय उत्तम असे प्रयत्न आणि अतिशय उत्तम अशी माहिती आपण आजच्या कार्यक्रमातनं दिलीत. तर आपले आजच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आणि मंडळी, जय महाराष्ट्र कार्यक्रमातनं आज आम्ही आपला निरोप घेत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन विषयासह, नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेत आहे. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.